नमस्कार मंडळी. आज वाचूया वि. स. खांडेकर लिखित अमृतवेल. भाग आहे 21वा. रात्रीचे 2 वाजून गेले होते. तरीही नंदा जागीच होती. स्वैर कल्पनांच्या लाटांवर ती सारखी इकडून तिकडे फेकली जात होती. पहिल्यांदा देवदत्ताच्या काळजीने तिचे मन व्यग्र झाले. आज तो मोहाला बळी पडला होता खरा, मात्र आपली आठवण होऊन बैठकीतून मध्येच उठून आला होता. पण अपरात्रीच्या शिकारीला लागणारा सावधपणा त्याच्या अंगी असेल का? छे, आपण त्याला जाऊ द्यायला नको होते, ती सारखी मनात म्हणत होती. गेल्या 10-12 तासांत आपण जे पाहिले, जे ऐकले, जे वाचले, जे अनुभवले ते सारे भयंकर असले तरी सत्य आहे. आपल्यासारख्या हाडामासांच्या जगात घडलेले आहे. मध्येच तिला थोडीशी गुंगी आली की वाटे कुणीतरी फार दूरच्या बेटावर आपणाला नेऊन टाकले आहे आणि तिथल्या रानटी माणसांच्या भयानक गोष्टी आपण ऐकत आहोत. पण लगेच तिला जाग येई. डोळे उघडून ती पाहू लागे. वधस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे चित्र तिला समोर दिसे. आपण चंदनगडावर आहोत, देवदत्ताच्या बंगल्यात आहोत अशी तिची खात्री होई. मग तिचे मन पुन्हा विचारांची पाने पिसू लागे. एखाद्या अजाण बालकाने रेडिओ लावण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यावरले निरनिराळे आवाज एकमेकांत मिसळून त्याला ऐकू यावेत, तशी तिची स्थिती होई. देवदत्ताने सांगितलेले आपले दुःख, आईने 10 वर्षाच्या मुलाच्या हातात दिलेला मद्याचा प्याला, देवदत्ताच्या वडिलांचे ते भयानक पत्र. देवदत्त आईच्या अंगावर बंदूक घेऊन धावून का गेला याचा त्या पत्राने उलगडा होत होता. पण असल्या गोष्टी या जगात घडू शकतात? मनुष्य एवढा निर्दय होऊ शकतो? स्त्री अदबपाताच्या दरीत आपणहून अशी उडी टाकते? ज्याच्या कोमलपणापुढे फुलांचे मृदुत्व लज्जित होते असे कवी सांगतात, ते आईचे हृदय पाषाणाहून कठोर होऊ शकते? हे सारे प्रश्न नंदाच्या मस्तकात घणाचे घाव घालीत होते. शेवटी अस्वस्थ होऊन ती उठली. खोलीत एरझाऱ्या घालू लागली. कथेतला राक्षस पाहता पाहता समोर उभा राहावा आणि त्याचे आक्राळ विक्राळ रूप पाहून बालमन भेदरून जावे तसे तिला वाटू लागले. देवदत्ताची कहाणी तिला अनुभवाच्या अंतरंगात खोल खोल घेऊन जात होती. जीवनाच्या तळाशी. तिथे कसलाही प्रकाश नव्हता. वाऱ्याची झुळूकसुद्धा येत नव्हती. क्षणाक्षणाला गुदमरल्यासारखे होत होते. ती स्वतःशीच म्हणत होती, मध्यम वर्गाच्या एका सुशिक्षित घरकुलात आपण लहानाच्या मोठ्या झालो. जीवनसागराच्या वाळवंटात खेळलो. तिथले शंख शिंपले वेचले. तिथेच किल्ले बांधले. तिथून लाटांचा पाठशिवणीचा खेळ डोळे भरून पाहिला. पण डोंगर लाटांच्या वेढ्यात सापडलेल्या गलबतातली माणसे कशी गलबलून जातात हे आपण कधी पाहिले नाही. जहाजांना जलसमाधी देणाऱ्या खडकांची आणि माणसांचे लचके तोडणाऱ्या माशांची आपल्याला माहिती नाही. सापळ्यात सापडलेल्या उंदरासारखी ती खोलीत फिरफिर फिरली, पण तिच्या मनाची घालमेल थांबेना. मध्येच तिला वाटे, अशा अपरात्री या अपरिचित जागेत भूतासारख्या आपण का फिरत आहोत? स्वतःच्या दुःखाचा विसर पडावा म्हणून आपण विलासपूरला आलो. वसूच्या दुःखामुळे देवदत्ताजवळ गेलो. त्याच्या दुःखाशी समरस झालो. का केले हे सारे आपण? या सर्वांपासून आपण अलिप्त राहिलो असतो तर? अजून आपल्याला या चक्रव्यूहातून सुटका करून घेता येईल. इथे आपल्याला करमत नाही म्हणून उद्या वसूला सांगावे आणि सरळ मुंबईची वाट धरावी. या विचाराने तिला थोडे हलके वाटले. आता आपला डोळा लागेल या कल्पनेने ती अंथरुणावर पडली. पण तिच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे देवदत्ताच्या वडिलांच्या पत्रातली अक्षरे नाचू लागली. प्रथम ठिणग्यांसारखी, मग भडकणाऱ्या ज्वालांसारखी. हळूहळू ती अधिक मोठी होऊ लागली. शेवटी आकाशाच्या पाटीवर विजेच्या लेखणीने कुणीतरी ती लिहित आहे
असा तिला भास झाला. तिच्या मनात आले, माणूस किती दीर्घद्वेषी असतो. मृत्यूनंतरसुद्धा त्याची सोडाची इच्छा जिवंत राहते. तिचे मन देवदत्ताच्या आईविषयी विचार करू लागले. जिच्या पायी नवऱ्याने आत्महत्या केली ती बाई आता महिनेच्या महिने तीर्थयात्रा करीत आहे. पापाची टोचणी असह्य झाल्यामुळे ती अशी फिरत असेल काय? हॅम्लेटची आई जगती वाचती तर तिने पुढे काय केले असते? जगाचा निरोप कोणत्या मनस्थितीत घेतला असता? शेवटी मानसिक थकव्याने तिचा डोळा लागला. पण त्या गुंगीतही तिचे विचारचक्र फिरतच राहिले. हॅम्लेटची आई आणि महाभारतातली सावित्री या दोघींच्या प्रेमाविषयी दासबाबू काय म्हणाले होते बरे? सावित्री सत्यवानाचीच बायको का झाली? तिचे लग्न अश्वत्थामाशी का झाले नाही? ते झाले असते तर महाभारत पुन्हा एकदा वाचायला हवे. त्यांतली प्रत्येक व्यक्ती मानवाच्या सनातन दुःखाचा भाग शिरावर घेऊन अनंत काळाच्या प्रवासाला निघाल्यासारखे वाटते. पण देवदत्ताच्या दुःखाशी आपल्याला काय करायचे आहे? छे, किती वेडा प्रश्न आहे हा. केवळ कोरड्या अलिप्तपणाने या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल? छे, माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात, नवे निर्माण होतात. पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाला अर्थ येतो तो या गुंफणीतल्या कलेमुळे, गोफातल्या नाना रंगांच्या धाग्यांमुळे. तिला दादांची आठवण झाली. 42च्या चळवळीपासून ते सहज अलिप्त राहू शकले असते. बापूंसारख्या कार्यकर्त्यांना आश्रय देण्याची आणि सुखाच्या नोकरीवर पाणी सोडण्याची त्यांच्यावर कुणी काही सक्ती केली नव्हती. पण ते त्या अपरिचित कार्यकर्त्याशी बांधले गेले होते, देशभक्तीच्या धाग्याने. मिलिंदाची सावत्र आई त्याला सांभाळू इच्छित नाही हे कळताच माई त्याला आपल्याकडे घेऊन आली. तसे पाहिले तर अक्काच्या मृत्यूमुळे ती खचली होती, पण वात्सल्याच्या धाग्याने ती मिलिंदाशी बांधली गेली होती. तो धागा तोडणे तिला शक्य नव्हते. दासबाबूंनी मुलीच्या लग्नासाठी साठविलेले पैसे बालमित्राच्या मुलाला दिले. ते काय व्याजाच्या लोभाने? छे, मैत्रीच्या धाग्याने ते बांधले गेले होते. माणसे अशीच अनेक नाजूक धाग्यांनी परस्परांशी बांधली जातात. प्राणपणाला लावून या धाग्याची जपणूक करतात. त्या जपणुकीतच सारे माणूसपण भरले आहे. बाहेर कुठेतरी कोंबडा आरवला. ती दचकून उठून बसली. संचित मनाने तिने दार उघडले. बंगल्याच्या पायऱ्या उतरून ती बाहेर आली. पहाटेच्या चावऱ्या वाऱ्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. उन्हे वर आली तरी देवदत्ताचा पत्ता नव्हता. गंगारामाने आणलेल्या बातमीवरून तो लवकर परत येण्याची चिन्हे दिसत नव्हती. मारून टाकलेल्या गाय वासराभोवती घुटमळणारी ती वाघीण देवदत्ताची चाहूल लागताच जवळच्या गर्द जंगलात गडप झाली होती. 2-3 खेडूत बरोबर घेऊन देवदत्त तिचा शोध करीत होता. आता गडावर थांबण्यात अर्थ नव्हता. गंगारामला बोलावून ती विलासपूरला यायला निघाली. मात्र गाव जसजसे जवळ येऊ लागले तसतशी तिच्या मनातली धाकधूक वाढत गेली. 3ऱ्या प्रहरापासून घडलेल्या गोष्टी भावनेच्या भरात आणि रात्रीच्या एकांतात तिला स्वाभाविक वाटल्या होत्या. रंगलेल्या नाटकाचे प्रसंग वाटतात तशा. पण आता त्या तिला खटकू लागल्या. गाडीतून उतरून बंगल्याजवळ येताच तिचा उरलासुरला धीर सुटला. आल्या पावली परतावे असे क्षणभर तिला वाटले, पण ते शक्य नव्हते. ती चोर पावलांनी आपल्या खोलीकडे गेली. वसू अजून उठली नसेल. ती उठायच्या आत आपण मधुरेशी खेळत बसावे, म्हणजे तिच्या रागाचा पारा आपोआप उतरेल, असे ती मनाशी म्हणत होती. इतक्यात पार्वती चहा घेऊन आली. तिच्याकडून कळलेल्या हकीकतीने नंदा अगदी बेचैन होऊन गेली. रात्र पडली तरी नंदा परत आली नाही
म्हणून तिच्या चौकशीसाठी वसूने बापूंच्या घरी नोकर पिटाळला होता. पण तो तसाच हात हलवीत परत आला. मग कोणीतरी नंदाताई सरकारांबरोबर गाडीत बसून गडावर गेल्याचे सांगितले. ते कानी पडताच वसू संतापली. जेवायच्या वेळी नंदा मावशी मला हवी, तू नकोस, असा मधुरेने हट्ट धरला. त्या हट्टाने वसूच्या मनाचा भडका उडाला. तिने मधुरेला ताटावरून उठविले. फरफटत ओढत नेऊन फाडफाड मारले. आई मारू नको ग, आई मारू नको ग, असे मधुरा ओरडत असतानाच तिला फीट आली. मग खूप धावधाव झाली. डॉक्टर पहाटेपर्यंत मधुरेपाशी बसून होते. आता मायलेकी स्वस्थ झोपल्या होत्या. हे सारे ऐकताना नंदाला चोरट्यासारखे झाले. तिचे मन तिला खाऊ लागले. वसूच्या बऱ्यासाठी आपण गडावर गेलो होतो हे खरे, पण तिला ते कसे पटवून द्यायचे? जे घडले ते सारे जसेच्या तसे तिला सांगितले तर आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेल का? का आपण काहीतरी बनावट गोष्ट रचून सांगत आहोत असा संशय येऊन ती अधिकच भडकेल. जेवणाच्या वेळेपर्यंत नंदा आपल्या खोलीत बसून राहिली. जेवणाची वर्दी आली तेव्हा धडधडत्या काळजाने ती वसूसमोर येऊन बसली. सारा धीर एकवटून तिने प्रश्न केला, मधुरा झोपले का? वसूने काही उत्तर दिले नाही. डोळे रोखून विचित्र दृष्टीने ती नंदाकडे पाहत राहिली. माझं चुकलं वसू. तुझं काही चुकलं नाही बाई, सारं चुकलंय माझं. चूड दाखवून वाघीण घरात आणली मी. वसू जरा शांतपणानं माझं म्हणणं. हे बघ नंदा, देवदत्तांच्या वागण्यानं वेड लागायची पाळी आली होती माझ्यावर. कुणीतरी जीवाभावाची मैत्रीण हवी होती मला, म्हणून आग्रह करून तुला घेऊन आले मी इथं. उरावर बसणारी सवत नको होती मला. असं वेडवाकडं बोलू नकोस बाई काही. खरं सांगते तुला, तुझं दुःख पाहावे ना मला, म्हणून देवदत्ताची समजूत घालायला. वा ग वा, बरीच आहेस की. माझा काटा कसा काढायचा हे ठरवायला गेला होता तुम्ही दोघं गडावर. नाही ग नाही, मधुरेच्या गळ्याची शपथ सांगते तुला. खबरदार माझ्या पोरीची शपथ घेतलीस तर. जीव काही वर आला नाही तिचा. काल संध्याकाळी गडावर तुम्ही दोघं गुलुगुलू गोष्टी करीत होता. हातात हात घालून कसे फिरत होता. रात्री खोलीत दार लावून. वसू वसू, उगीच ओरडू नकोस अशी. गडावर तुम्ही काय धिंगाणा घातलात ते खडानखडा माहीत आहे मला. नंदाच्या डोळ्यांपुढे गंगाराम उभा राहिला. आल्याबरोबर तो पार्वतीच्या कानाशी लागला असावा. पार्वतीने ते सारे तिखट मीठ लावून वसूला सांगितले असेल. पण गंगारामाने असे काहीतरी वेडेवाकडे. ती दचकली. कालच्या साऱ्या गोष्टींचा अर्थ नोकरचाकर काय करतील याचा विचार तिने आत्तापर्यंत केला नव्हता. आता तो तिला भेडसावू लागला. कोणत्याही कारणाने एकत्रित येणाऱ्या स्त्री पुरुषांकडे पाहण्याची शिकल्या सवरलेल्या लोकांची दृष्टीसुद्धा निर्मळ नसते. मग गंगारामासारख्याला काय भूल लावायचा? वसू नंदाकडे क्रूर दृष्टीने पाहत होती. नोकर चाकरदारांना कान देऊन हा तमाशा ऐकत असतील हे मनात येताच नंदाला मेल्याहून मेल्यासारखे वाटले. आपण गप्प बसलो तर सर्वांचा संशय अधिक बळावेल या भीतीने ती मोठ्याने म्हणाली, कुणालाही विचार वसू. देवदत्त अचानक गडाखाली गेले एका वाघिणीच्या शिकारीला. विकट हास्य आणि वेड्यासारखे हातवारे करीत वसू उद्गारली, देवदत्त वाघिणीच्या शिकारीला गेले का वाघिणीनंच त्यांची शिकार केली? ती आणखी काही बोलणार आहे हे तिच्या अर्धवट उघडलेल्या ओठांवरून वाटत होते, पण तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. तिच्या हातांचा चाळा मात्र सुरू राहिला. नंदा खाली मान घालून मुकाट्याने भात कालवू लागली. इतक्यात घामाघूम झालेली पार्वती धडपडतच आत आली. घाबऱ्या घुबऱ्या आवाजाने तिने हाक मारली, वहिनी साब. काय ग? तिरसटपणाने वसूने विचारले. सरकारासनी. तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना.
वसू संतापाने ओरडली. अगं सटवे, नीट सांग की काय सांगायचंय ते. सरकारासनी वाघिणीनं डागदार गेल्या ती आणायला. नंदाच्या हातातला घास हातातच राहिला. नंदा आपल्या खोलीत तळमळत पडली होती. रात्रीच्या जागरणाने तिचे डोके दुखत होते, डोळे चुरचुरत होते, पण काही केल्या तिला झोप येत नव्हती. पार्वतीचे शब्द तिच्या मनाच्या गाभाऱ्यात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होत होते. सरकारासनी वाघिणीनं डागदार गेल्या ती आणायला. वाघिणीशी झालेल्या झुंजीत देवदत्ताला किती जखमा झाल्या असतील हा प्रश्न ती स्वतःला वारंवार विचारित होती. प्रत्येक वेळी तिची कल्पना त्याची वेडीवाकडी उत्तरे देत होती. तिच्या या तापदायक तंद्रीचा भंग केला तो पार्वतीने. तिसऱ्या प्रहरच्या चहाबरोबर तिने वसूची चिठ्ठी आणून दिली तिला. चिठ्ठीत एवढाच मजकूर होता. रात्रीच्या गाडीचं तुझं तिकीट काढायला बापूंना सांगितलं आहे. तुझा पगार ते न चुकता करतील. कृपा करून आपलं तोंड मला पुन्हा दाखवू नकोस. त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे करून ते वसूच्या तोंडावर फेकावेत आणि इथून चालते व्हावे असे तिच्या मनात आले. इतक्यात दवाखान्याकडे जायच्या घाईत असलेले बापू आत आले. डॉक्टर देवदत्ताला घेऊन आले होते. त्याच्या डोक्यावर, खांद्यावर आणि काखेत जखमा झाल्या होत्या. वाघीण दिसताच देवदत्ताने गोळी झाडली होती, पण दुर्दैवाने त्याचा नेम चुकला. वाघीण जखमी झाली, पण जंगलात निसटली. तिच्या जखमेतून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबाचा माग काढत देवदत्त गर्द जंगलात शिरला. काही वेळाने वाघिणीची गती मंदावली आहे हे त्याच्या लक्षात आले. रानावर विलक्षण शांतता पसरली होती. पावलागणिक चुरणाऱ्या पाचोळ्याचा आवाजही मोठा वाटत होता. देवदत्त प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू लागला. बंदुकीच्या चापावरचे त्याचे बोट राहून राहून हुरळत होते. अचानक त्याच्या कानांवर तो आवाज आला. त्याचे अंग शहारून उठले. तो गर्रकन वळला. करवंदीच्या जाळीतून उडी घेण्याच्या पावित्र्यात असलेल्या वाघिणीचे उग्र दर्शन त्याला झाले. ती झेप घेत असतानाच बार कडाडला आणि ते धूळ कोसळत असलेले देवदत्ताने पाहिले. जमिनीवर पडता पडता अंगातून उठणाऱ्या वेदनांची त्याला तीव्र जाणीव झाली. वाघिणीची गुरगुर त्याच्या कानांवर पडली. पुढे काय झाले याचे भान त्याला राहिले नाही. देवदत्ताबरोबर आलेल्या खेडूताकडून बापूंनी ही सारी हकीकत नुकतीच ऐकली होती. ती जशीच्या तशी त्यांनी नंदाला सांगितली. ती ऐकताना देवदत्ताच्या साहसी स्वभावाविषयी वाटणाऱ्या अभिमानाने तिचे मन फुलून गेले, पण लगेच तेथे काळजीच्या काट्यांचे रान माजले. देवदत्ताला जखमा केवढ्या झाल्या असतील? त्या बऱ्या व्हायला फार दिवस लागतील का? त्याच्या जीवाला धोका तर नाही ना? बापूंच्या बरोबर इस्पितळात जावे आणि देवदत्ताला पाहून यावे असे नंदाला फार फार वाटले. बोलण्यासाठी तिचे ओठ थरथरले. इतक्यात बापू तिला म्हणाले, इस्पितळातून परत आलो की तुझ्या तिकिटांची व्यवस्था करतो. वहिनी साहेबांनी मगाशीच हुकूम दिलाय तसा. नंदाने आवंढा गिळला. ती काहीच बोलली नाही. रात्रीचे जागरण आणि सतत मनावर पडलेला ताण यामुळे नंदा शिणून गेली होती. शेवटी या ग्लानीतच तिचा डोळा लागला. मात्र या अस्वस्थ झोपेत तिचे मन नाना प्रकारच्या दृश्यांची गोधडी शिवीत होते. सीतेचे अग्निदिव्य, तो अग्नी विझविणारा वादळी समुद्र, त्या समुद्रातल्या मगरीने धरलेला कुणाचा तरी पाय, त्या पायातून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबांची होणारी पांढरी शुभ्र मोते, त्या मोत्यांचाच चारा खाऊन सरोवरात गात गात पोहणारा राजहंस, त्या राजहंसावर झडप घालण्याकरिता काठावर जीभ चाटीत बसलेली वाघीण. वाघीण दिसताच ती भयभीत झाली, धडपडत उठली. आपण पाहत होतो ती सारी स्वप्नसृष्टी होती हे लक्षात येताच तिला हायसे वाटले. तिने घड्याळाकडे पाहिले. 5:30 व्हायला आले होते. तिच्या काळजात कालवा कालव झाली. बापू दवाखान्यातून केव्हाच परत यायला हवे होते. अजून ते आले नाहीत. म्हणजे देवदत्ताला कुठे वर्मी जखम झाली आहे की काय? चूळ भरून जड पावलांनी ती वरांड्यात आली. वसू मोटारीतून खाली उतरत असलेली तिला दिसली. ती दवाखान्याकडे गेली असावी.
देवदत्ताच्या प्रकृतीविषयी तिला काही विचारावे का? नंदा 4 पावले पुढे झाली, पण तिला आणखी पुढे जायचा धीर होईना. वसूने तिच्याकडे एकदा तुच्छतेने पाहिले आणि पाठ फिरवून ती तरातरा आत निघून गेली.